तर पुणे घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याची हवामान विभागाने माहिती दिली आहे। पुढील 5 दिवस राज्यामध्ये पाऊस असणार असल्याचं देखील हवामान विभागाने म्हटलं आहे। पुणे शहर आणि प्लेन एरियासाठी अलर्ट नाही आहे, परंतु घाटमाथे त्याचबरोबर किनारपट्टीचे जे भाग आहेत तिकडे ऑरेंज अलर्ट आजच्यासाठी आहे। आणि उद्या परवानंतर विदर्भ त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यांच्यासाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे। बेसिकली एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होतं आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये त्याची मूव्हमेंट ही पश्चिमेकडे असणार आहे बंगालच्या उपसागराकडनं। तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई कायम असणार आहे। मराठवाड्यामध्ये अजूनही 556 गावं आणि 131 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 223 टँकर, 149 गावं, 43 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा होतोय। मराठवाड्यामध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा जी आहे ती पाहायला मिळते। यंदा निसर्गानं अवकृपा दाखवली। जुलै महिना संपत आला तरी अजूनही पाणी टंचाईची तीव्रता कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। खरं तर उन्हाळ्यात अनेक गावात जे आहे ते मराठवाड्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता। आता सध्या जे आहे ते 256 गावे आणि 31 वाड्यांमध्ये 428 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। मात्र पावसाळा लागून 2 महिने झाले तरी भूजल पातळी न वाढल्याने ही संख्या दुपटीवर गेली। मे महिन्यात जे आहे ते 210 टँकर सुरू होते। मात्र असं असलं तरी आता या संख्येत जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढ झाली। भूजल पातळी वाढली नाही, त्यामुळे जे आहे ते मराठवाड्यातील पाणी टंचाई संकट दिवसेंदिवस गंभीर होताना पाहायला मिळतो आणि ही संख्या सुद्धा वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी।